सुरवसे हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा रौप्य महोत्सव साजरा। सोलापूर। गणेश अडसूळ प्रतिनिधी। जुने ते दिवस अजूनही मनात, शाळेच्या आठवणी राहिल्या हृदयात। आज पुन्हा भेटलो आपण सारे, हर्षोल्लासाने मन भरून गेले। अशा आठवणींना पुन्हा उजाळा देण्यासाठी कैलासवासी सुरेश सखाराम सुरवसे शिक्षण प्रसारक मंडळ सोलापूर संचलित सुरवसे हायस्कूलचा सन 2000 ते 2001 बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक वर्षाचा 25वा स्नेह मेळावा जानकीनगर सोलापूर येथील धनश्री मल्टीपर्पज हॉल या ठिकाणी उत्साहात साजरा केला। यावेळी शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी आठवणींना उजाळा देणारी मनोगते व्यक्त केली। एक मिनिट सर्व शिक्षक आणि आमचे गुरु शेखर सर आमचे गुरु आहेत। तर त्यांनी आम्हाला खूप चांगल्या प्रकारे तयार केलं, त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी उभा राहू शकतो, बोलू शकतो। बोलण्यापासून ते सर्व काम करण्यापर्यंत सगळ्या गोष्टी त्यांनी आम्हाला शिकवल्या आणि त्यामुळे आम्ही इथपर्यंत व्यवस्थित पद्धतीने येऊ शकलो। तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने आमचं आयुष्य जगता आहात। तुमच्या मनोगतातून लक्षात आलं की तुम्ही आपल्या आयुष्यामध्ये अत्यंत उत्तम पद्धतीने हम साथ साथ हैं जन्मों के साथी, हम साथ साथ हैं। नैनों में ज्योति है, सीपी में मोती है, जन्मों के साथी, हम साथ साथ हैं। माझं नाव प्रसाद दत्तात्रय पाटील, मी सुरवसे हायस्कूलचा विद्यार्थी आहे। सुरेश सखाराम सुरवसे चॅरिटेबल ट्रस्टच्या अंतर्गत सुरवसे शाळा यांच्या माध्यमातून आपण स्नेह मेळावा आयोजित केला होता। 10वीची 2001ची बॅच यांच्या सगळ्यांचे विद्यार्थी आणि शिक्षकेतर सर्व कर्मचाऱ्यांचा पण हा स्नेह मेळावा होता। या सर्व स्नेह मेळाव्यात सर्व शिक्षकांची आवर्जून उपस्थिती दाखवली आणि हा स्नेह मेळावा आनंदामध्ये साजरा। मी नरेंद्र महादेव सर्वते, जिल्हा परिषद सोलापूर। आज स्नेह मेळाव्याच्या निमित्तानं आम्ही सर्व मित्र आणि मैत्रिणी 25 वर्षानंतर आज आम्ही भेटलेलो एकत्र। आमचे माजी मुख्याध्यापक, आजी मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, सर्व विषयांचे शिक्षक यांच्याकडून आम्हाला चांगल्या पद्धतीनं अनुभव मिळाला आणि मार्गदर्शन मिळालं की जीवनामध्ये आम्ही कसं वाटचाल करावी आणि निर्व्यसनी कसं राहावं आणि योगाचं महत्त्व आमच्या लक्ष्मेश्वर सरांनी आम्हाला पटवून दिलेलं आहे। आणि भावी पिढीला येणाऱ्या तुमच्या मुलांना बाळांना घरच्यांना आईवडिलांना योगाचं महत्त्व लक्ष्मेश्वर सरांनी आम्हाला सांगितलं आणि निर्व्यसनी राहण्याचा संदेश आमच्या गुरुजनांकडून आम्हाला नव्याने मिळाला। त्यामुळं आम्ही अजून रिन्यू झालेलो आहे आणि आम्हाला इथनं पुढं मार्गदर्शन त्यांचं कायम राहणार आहे। ह्या गेट टुगेदरच्या निमित्तानं सगळ्यांचे संपर्क झाल्यामुळे त्यांच्या सुखदुःखात सहभागी आम्ही इथून पुढे होणार याची आम्हाला खात्री पटलेली आहे आणि कायम आम्ही मित्रमैत्रिणी एकमेकाच्या सुखदुःखात येणार आणि एकमेकांचं मार्गदर्शन, एकमेकांच्या सूचना आम्ही स्वीकारणार असं आम्हाला वाटतं आणि खूप आनंद या स्नेह संमेलनाच्या निमित्तानं आम्हाला झालेला आहे। आणि असं स्नेह संमेलन आता जसं 25 वर्षांना आम्ही आज भेटतोय त्या पद्धतीनं आम्ही दर 5 वर्षाला आणि वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही भेटायचं ठरलेलं आमचं। कधी कोकणात घ्यायचं आहे, कधी पुण्यात घ्यायचं आहे, कधी बेंगलोरला घ्यायचं। अशा पद्धतीने त्या एरियाला पण आमचे ट्रिप पण होऊन जाईल आणि त्या निमित्तानं गेट टुगेदर पण होणार असं नियोजन आता इथून पुढं करण्याचं ठरलेलं आहे। त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना मित्रमैत्रिणींना हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। आज दिनांक 25/5/2025
2001मध्ये गेल्या ह्याच्या 10वीचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला. त्या स्नेह मेळाव्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. सदरचा स्नेह मेळावा घेतल्यामुळे सर्व जुन्या मित्रमैत्रिणींच्या योग आला. तसेच जे आम्हाला जे शिकवण्यासाठी शिक्षक होते ते देखील आलेले होते. त्यांचं मार्गदर्शन आणि त्यावेळेची जी आठवण या स्नेहमुळे शिकायला मिळालेलं आहे. आणि सदर मित्रमैत्रिणी जे आता सध्या काय करत आहेत याचा देखील आम्हाला जाणून झाली.